तर तुम्ही बघताय की इथे आपली इथे वडी टाकलेली आहे तळ्यासाठी. तुम्ही बघा की किती छान अशी वडी आपली कुरकुरीत झालेली दिसते. तर अशी आळूची वडी बनवण्यासाठी चला आता आपण बघूयात मस्त अशी खमंग आळू वडीची रेसिपी. तर चला मित्रांनो, मी इथे घेतलेली आहे आळू वडीची पानं. कमी क्वांटिटीमध्ये करते मी, तुम्हाला पाहिजे तुम्ही जास्तमध्ये करू शकता. इथे बघा मी हिरवी मिरची, लसूण आणि आलं मिक्सरला बारीक करून घेतले. त्याचबरोबर ओवा आणि सफेद तीळ घेतलेत. त्याचबरोबर हळद, हिंग, वरचा मसाला आणि कोथिंबीर बारीक करून घेतली. त्याचबरोबर मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. सोबत 3 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे मी आळूचे पानं चांगले असे व्यवस्थित मस्त असे धुवून आणि त्याचे काठ काढून घेतलेले आहेत व्यवस्थित, जेणेकरून ते पूड करताना फाटू नये म्हणून. इथे आपण बेसन पीठमध्ये आपण जो काही मसाला केला होता हे सगळं याच्यात टाकून द्यायचं आहे. हिंग, कोथिंबीर, मसाला, त्याचबरोबर हळद पण याच्यात टाकून देऊन हे व्यवस्थित असं मिक्स करून त्याच्यात मीठ चवीनुसार घालून व्यवस्थित असं चांगल्या प्रकारे ह्याला मळून घ्यायचं आहे. घट्टच मळायचं आहे, पातळ अजिबात मळायचं नाही. मसाला आपल्या पिठाला लागला पाहिजे असं व्यवस्थित सगळ्या बाजूनी व्यवस्थित कालून घ्यायचं आहे. इथे बघा मी पानं घेतलेली आहेत. त्या पानावरती मी आता एक एक करून मसाला लावून देत आहे. अशा प्रकारे मी 2-2च पानांचं करते. इथे मी कमी क्वांटिटीमध्ये करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तही करू शकता. दोन्ही पानांना मस्त असं एकावर एक ठेवून चारी बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे. आता वरच्या बाजूने पानं ठेवून त्यालाही मसाला व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे. हीच प्रोसेस आपल्याला दुसऱ्या पण वडीला करायची आहे. मग सगळ्या बाजूने मी व्यवस्थित असं लावून घेतलं आहे, जेणेकरून तळताना मसाला व्यवस्थित असा आपल्याला दिसला पण पाहिजे आणि खातानाही खूप छान लागतो. तेव्हा अशी पूड करून घ्यायची आहे. त्यालाही मस्तपैकी बेसन पीठ लावून चिटकवून द्यायचं आहे. दोन्ही बाजूनी चांगलं असं चिटकवून घेतलेलं आहे बेसन पिठाने. आता ही जी वरची बाजू मोडपली आपण, त्यालाही आपण बेसन पीठ लावून घेऊ आणि हे पहा असं पूड करून घेऊ आणि साईडला त्याच्या बेसन पीठ दोन्ही बाजूनी लावून देऊ, जेणेकरून ती निघणार नाही वाफेमध्ये. तर दुसरी पण मी पूड अशीच बनवून घेतलेली आहे तयार करून, व्यवस्थित अशी चिटकवून दोन्ही बाजूने व्यवस्थित असं बेसन पीठ लावून घ्यायचं. आणि इथे आपल्या दोन्हीच्या दोन्ही आळू वडी बनवून तयार आहे. इथे मी घेतलेलं आहे इडलीचं भांडं, त्याच्यामध्ये मी ठेवत आहे या दोन्ही पण. आणि अर्धा तास आपल्याला हे शिजवून द्यायचे आहे मीडियम गॅसवरती. तर तुम्ही बघू शकता गाईज, इथे आपल्या वड्या बनवून तयार आहेत. याला आता थंड करायला ठेवायचं. थंड झाल्याच्या नंतर याचे काप करून तळायला घ्यायचं. तर इथं थंड झालेल्या आहेत आळूच्या वड्या. मी याच्या मस्तपैकी अशा काप करून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे. थोडंसं चिकट लवकर हे केल्यामुळे माझ्या इथे वड्या थोड्याशा तुटल्या. तर मी इथं कढईमध्ये तेल तापायला लावलं आणि वड्या सगळ्या सोडून दिल्या. व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस फुलच ठेवायचा, जेणेकरून वड्या चांगल्या कुरकुरीत होतील. तर इथे बघा आपल्या आळूच्या वड्या बनवून एकदम रेडी आहेत. एकदम कुरकुरीत, एकदम खुसखुशीत झाल्या आहेत आणि टेस्टिंगला पण खूप छान लागतात. आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा. कमेंट करा कशा वाटल्या.